तनिषा विसे मृत्यू प्रकरणानंतर डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावरती सगळ्या स्तरांवरून टीका होत होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा केली जात होती. अर्थात आता हा गुन्हा दाखल झालाय, मात्र सगळ्यात पहिल्यांदा घैसास यांच्या पाठीशी कोण उभं राहिलं असेल तर ते होते इंडियन मेडिकल असोसिएशन. आणि आता गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर सुद्धा आम्ही घैसासांच्या पाठीशी आहोत अशी ठामपणे भूमिका त्यांनी घेतलेली पाहायला मिळते. माझ्याबरोबर पुण्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर सुनील इंगळे. सर, काय सांगाल एकंदरीत आता या सगळ्यामधली तुमची भूमिका काय? हे बघा, याच्यामध्ये आम्ही सुरुवातीपासूनच आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की इंडियन मेडिकल असोसिएशन हे पूर्णपणे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या पाठीशी आहे. कारण आमचं स्ट्रॉंग म्हणणं आहे की डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी कुठल्याही प्रकारची मेडिकल निग्लिजन्स त्या ठिकाणी केलेला नाही आहे. कारण तो जो पेशंट आला होता, तो पेशंट, आमच्या संवेदना आहेत त्या पेशंटबद्दल, पण तो पेशंट आला होता OPD बेसिसवर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला. आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये हे डॉक्टर एक मानद डॉक्टर म्हणून तिथे काम करतात. तर यांच्या OPDला आल्यानंतर त्यांनी पूर्णपणे त्यांची व्यवस्था तिथे केली होती आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट तिथे त्यांना नाकारलेली नाही आहे किंवा कुठली ट्रीटमेंट केलेली नाही आहे. त्याच्यामुळं त्यामध्ये निग्लिजन्स येण्याचा काही प्रश्न उद्भवतच नाही. त्याच्यामुळं आम्हाला असं स्पष्टपणे वाटतंय की यामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसासांचा कुठलाही निग्लिजन्स नाही आहे. मग हा जो काही गुन्हा त्यांच्यावरती दाखल झाला सर, हा गुन्हाच मुळात असं सांगतो, हे कलमच असं सांगतं की जर काही ऑपरेट केलंय पेशंटला आणि मग त्याच्यातून जर डेथ झाली किंवा आणखी काही झालं, मग जर ऑपरेट केलं नाही तर बरोबर, करेक्ट सांगता तुम्ही की हा जो सेक्शन 1061 हा जो सेक्शन आहे तो तुम्ही ट्रीटमेंट केल्यानंतर किंवा ऑपरेशन करत असताना काही निग्लिजंट ऍक्ट केला आणि त्या निग्लिजंट ऍक्टमुळे त्या रुग्णाचा मृत्यू झाला तर हा गुन्हा त्यांच्यावर दाखल करता येऊ शकतो. आता इथे त्यांनी ट्रीटमेंटच केलेली नाहीये, कुठलाही निग्लिजंट ऍक्टच केलेला नाहीये आणि इथे यांच्याकडे त्यांच्या स्वतःच्या निग्लिजन्समुळे डेथ झाली असा काही प्रकार नाहीये. त्याच्यामुळे हे लावलेलं कलम अतिशय चुकीचं आहे असं स्पष्टपणे इंडियन मेडिकल असोसिएशनला वाटतंय. या सगळ्यामध्ये ससूनचा जो अहवाल होता त्या अहवालात पहिल्यांदा सुश्रुत घैसास यांना थोडंफार एक दिलासा मिळाला होता. नंतरच्या अहवालामध्ये मात्र त्यांच्यावरती सगळा जो आहे तो ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. त्यामुळे या हा अहवाल जो काही बदलला त्यामागे काही असू शकतं असं वाटतं? खरं सांगायचं तर हे दोन्ही अहवाल मी काही पाहिलेले नाही आहेत, फक्त मीडियातनंच ऐकलेलं आहे आणि पोलिसांनीच माहिती दिलेली आहे की पहिल्या अहवालामध्ये त्यांना क्लीन चिट दिली होती आणि नंतर दुसरा अहवाल त्यांच्या विरोधात आला असं आम्ही मीडियात ऐकतोय. पण मी स्वतः पाहिलेला नाहीये तो अहवाल. आम्ही बघू, त्याच्यावर अभ्यास करू आणि 1-2 दिवसात त्याच्यावर मी नक्कीच प्रतिक्रिया देईल. पण अहवाल चेंज झाला असेल तर ही चांगली गोष्ट नाहीये. पण या सगळ्यामध्ये असं वाटतंय का तुम्हाला स्वतःला की जाणून बुजून कुठेतरी घैसासांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो? स्पष्टपणे त्यांना कुठेतरी बळीचा बकरा बनवण्याचा निश्चितच प्रयत्न होतोय. कारण त्याच्यामध्ये डॉक्टर म्हणून त्यांचा कुठलाही रोल नाहीये. डिपॉझिट सुद्धा जे मागितलेलं आहे ते NICU साठी डिपॉझिट मागितलेलं आहे. हे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, यांचा NICU चा काहीही संबंध नाहीये आणि त्यामुळं इथे घैसासांचा कुठेही प्रश्न येत नाही. फक्त दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर गुन्हा दाखल करू शकत नाहीत म्हणून यांच्यावर गुन्हा दाखल करायचा हा प्रकार अजिबात चांगला नाहीये. डॉक्टरांची कुठलीही त्याच्यामध्ये चूक नाहीये असं स्पष्ट वाटतं. सर, या सगळ्यातले बरेच अहवाल आहेत, 4 जवळपास अहवाल यामधले आलेले आहेत. यापैकी जे 2-3 अहवाल आहेत त्यांच्यामध्ये इव्हन ससूनचा जो महत्वाचा समजला जाणारा अहवाल होता त्यामध्ये जे इतर 2 हॉस्पिटल्स आहेत, 3 हॉस्पिटल्स आहेत खरं तर, इंदिरा IVF, सूर्य हॉस्पिटल आणि मणिपाल हॉस्पिटल, या हॉस्पिटलमध्ये सुद्धा उपचारांमध्ये काही त्रुटी आढळलेल्या आहेत. असं सगळं असताना गुन्हा या 3ही हॉस्पिटलवरती कुठलीच कारवाई न करता केवळ आणि केवळ घैसासांवरती गुन्हा दाखल झाला, हे कुठेतरी अयोग्य आहे. हे बघा, दीनानाथ हॉस्पिटल किंवा सूर्य हॉस्पिटल किंवा इंदिरा IVF यांची चौकशी चालू आहे. त्या चौकशीचे रिपोर्ट्स येतील. त्यांचं खरंच काही चुकलंय का याची रिपोर्ट्स आल्याशिवाय त्यांच्यावरही काही कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल करण्याचा प्रश्न येत नाही. पण घाईघाईने फक्त सुश्रुत घैसासांवरच गुन्हा दाखल करायचा, जेव्हा की त्यांचा तिथे कुठेही त्यांनी ट्रीटमेंटच केलेली नाहीये पेशंटची, तर हा प्रकार आम्हाला काही कळत नाही. या सगळ्यामध्ये जेव्हा सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला त्याच्यानंतर आता त्यांचं लायसन्स सुद्धा रद्द करण्याची मागणी जी आहे ती अनेकांकडून केली जाते. मग ही मागणी कुठेतरी एककल्ली वाटते का? 100% एककल्ली आहे. कारण त्यांच्यावर कुठलाही गुन्हा अजून
दाखल होतोय असं सांगतायत आणि त्यानंतर गुन्हा सिद्ध होईल आणि त्यानंतर त्यांच्यावर काय ऍक्शन होईल तो प्रकार होईल, पण आज कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावर अशी ऍक्शन घेण्याची काहीच गरज नाही असं आम्हाला वाटतंय, कारण ते कम्प्लिटली निर्दोष आहेत, त्यांनी कुठलाही गुन्हा केलेलाच नाहीये. सर, या सगळ्यामध्ये खरं तर ज्या ज्या लोकांनी सुरुवातीपासून यामध्ये आवाज उठवत होते, म्हणजे काही राजकीय नेते असतील किंवा कुटुंबीय असतील, सर्वसामान्य जनता असेल, सर्वांना पहिल्यापासून असं वाटत होतं की दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाची चूक आहे, सो प्रशासनावरती गुन्हा दाखल व्हावा. मात्र आता प्रशासनाला काहीच न बोलता केवळ घैसासांवरती गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यातच समाधान मिळतं. एक्झॅक्टली. हे बघा, दोन प्रकारच्या गोष्टी असतात. एक म्हणजे इमर्जन्सी पेशंट आणि दुसरा म्हणजे हाय रिस्क पेशंट. तर हा पेशंट इमर्जन्सी नव्हता, त्याच्यामुळे हा पेशंट त्यांनी ऍक्सेप्ट केला नाही. हा जो वापवा झालाय हा चुकीचा आहे. पेशंट हाय रिस्क होती नक्कीच, पण पेशंट त्या क्षणाला कुठल्याही प्रकारची तिच्यावर इमर्जन्सी आलेली नव्हती. त्यामुळे ती पेशंट तिथून ससून रुग्णालयाला गेली, तिथून सूर्यामध्ये गेली आणि सूर्या हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या दिवशी तिचं ऑपरेशन झालं. ही केस हाय रिस्क होती, इथं खरंच रिस्क होती या केसमध्ये आणि त्यामुळे कॉम्प्लिकेशन झाले असतील आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला असेल. पण याची जबाबदारी तुम्ही गैसास किंवा कुठल्या एखाद्या काहीही चौकशी न करता डायरेक्टली गैसासांवर टाकणं हे चुकीचं आहे. पण सर, तुम्हाला काय वाटतं या सगळ्यामध्ये जो त्यांच्यावरती मूळ आरोप आहे डॉक्टर घैसासांवरती, की त्यांनी 10 लाखांची मागणी केली, तसं लिहून दिलं आणि 10 लाख न दिल्यामुळे त्यांना भरतीच करून घेतलं नाही किंवा ऑपरेशनची तयारी केली पण ऑपरेशनसाठी घेतलं नाही. हे यावर बघा, काय वाटतं? याचं असं आहे की ते त्या ठिकाणी काम करणारे एक डॉक्टर आहेत. ती जी ॲडव्हान्स मागणं किंवा पैसे घेणं हे प्रशासनाचं काम आहे. हे डॉक्टरचं काम अजिबात नाहीये. आणि त्यांनी जे लिहून दिलंय असं म्हणतायत, ते लिहून दिलेल्या याच्यामध्ये खाली त्यांनी NICU स्पष्टपणे लिहिलेलं आहे. म्हणजे बाळांची पुढे लागणारा खर्च हा एवढा होऊ शकतो असं स्पष्टपणे त्यांनी त्यांना सांगितलेलं आहे. ते स्त्रीरोग तज्ञ आहेत. त्यांनी त्यांची फीस देत नाहीयेत म्हणून मी तिथं त्याचं ऑपरेशन करणार नाही असं कुठेही म्हटलेलं नाहीये. मग या सगळ्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने सुद्धा जबाबदारी स्वीकारणं गरजेचं होतं असं वाटतं? नाही, आता तो चौकशीचा भाग आहे. एक्झॅक्टली तिथे काय झालं दीनानाथमध्ये याची चौकशी चालू आहे आणि आम्हाला पूर्ण त्याचे रिपोर्ट्स अजून मिळालेले नाहीयेत. त्याच्यामुळे इंटरनली तिथे काय झालं हे आम्हाला खरंच माहिती नाही. पण सर, आता या सगळ्यामध्ये आपण बघतोय की रुग्णालय प्रशासनाला पण खूप जास्त ताशेरे ओढले जात होते. क्रिटिसिझम सगळंच भोगावं लागत होतं. तसं घैसासांवरती पण होत होतं. आता घैसासांवरती गुन्हा दाखल झाला आणि रुग्णालयाला कुठेतरी क्लीन चिट मिळतेय की काय असं वाटतं? तुम्हाला वाटतं या सगळ्या अशा घटनांमध्ये रुग्णालयाला सुद्धा कुठेतरी एक अ, वचक बसला पाहिजे? नाही, अजून त्याचे इन्व्हेस्टिगेशन्स पूर्ण मी बघितलेले नाहीयेत. त्याच्यामुळे क्लीन चिट दिली आहे का वगैरे असं म्हणणं रास्त नाहीये आणि फक्त घैसासांवर गुन्हा दाखल करतायत हे चुकीचं आहे. आणि रुग्णालयावर केला, नाही केला, त्यांच्या रिपोर्टमध्ये काय आहे हे खरंच आम्ही अजून पाहिलेलं नाही. पण सर, जेव्हा आपण बघतो की अनेकदा सध्या म्हणजे एक थोडासा वेगळा प्रश्न आहे, पण याच अनुषंगाचा प्रश्न असा की अनेकदा एखादं पेशंट दगावलं किंवा अशा पद्धतीच्या काही घटना घडल्या तर डॉक्टरांना सर्रास होणारी मारहाण असेल किंवा हॉस्पिटल्सची तोडफोड असेल, अशा सगळ्या घटना खूप जास्त वाढलेल्या आहेत. या याच्यावरती घटना काय खूप वाटतं? वाढलेल्या आहेत, की लोकांनी समजून घेतलं पाहिजे, की डॉक्टर हा प्रोफेशनल असतो आणि तो कुठलाही डॉक्टर कुठल्याही पेशंटचा जीव जावा याच्यासाठी काही करत नसतो. तो पेशंटचा जीव वाचवण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न करत असतो आणि कोणीही इमॉर्टल नसतं. परिस्थिती असते, त्या परिस्थितीमध्ये एखाद्या पेशंटचा मृत्यू तिथे होतो आणि त्याच्यासाठी फक्त डॉक्टरच जबाबदार असतो. ही मानसिकता लोकांनी बदलली पाहिजे. समाजाने ही मानसिकता बदलली पाहिजे आणि जर अशाच मानसिकतेत समाज राहिला आणि छोट्या-छोट्या गोष्टीवरनं हॉस्पिटलची तोडफोड करायला लागले, तर हे समाजासाठी चांगलं नाहीये. ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या बाकी पेशंटसाठी चांगलं नाहीये आणि कालांतराने भविष्यात इमर्जन्सी पेशंट ट्रीटमेंट करत असताना डॉक्टरांना स्वतःचा कॉन्फिडन्स कमी होईल किंवा नवीन येणारी पिढी हे इमर्जन्सी मेडिसिन करायलाच तयार होणार नाहीये आणि ह्याच्यानेच खरं समाजाचं नुकसान होणार आहे असं मला स्पष्टपणे वाटतंय. सर, आता या सगळ्या प्रकरणामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणून तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? तुम्ही घैसासांचं म्हणणं ऐकून घेणार आहात किंवा मग जे विरोधी पक्षात आहेत त्यांचं, पीडितांचं सुद्धा म्हणणं ऐकून घेणार आहात? पुढची नेमकी भूमिका काय? हे बघा, भूमिका अशी आहे, की घैसासांची कुठल्याही प्रकारची काहीही चूक झालेली नाहीये. त्याच्यामुळे आम्ही पूर्णपणे घैसासांच्याच पाठीशी राहू. आता पण जर या सगळ्यामध्ये घैसासांवर जर काही कायदेशीर कारवाई झाली, तर मग तुम्ही या सगळ्यामध्ये कसे? नाही, आम्ही कायदेशीर मदत त्यांना नक्कीच प्रोव्हाईड करू आमच्या असोसिएशनच्या थ्रू. आता तुमचं स्वतःचं किंवा मग असोसिएशन म्हणून तुमचं घैसासांशी काही बोलणं झालंय या सगळ्यामध्ये? नाही, अशात नाही. अशात नाही.
पण इन फ्युचर हो, होईल ना. बोलणं होईल. त्यावेळी आम्ही समजून घेऊ त्या सगळ्या गोष्टी आणि पूर्णपणे त्यांना मदत करू. नक्कीच आपण बघतोय की जसं सरांनी आपल्याला सांगितलं त्याच पद्धतीने इंडियन मेडिकल असोसिएशन डॉक्टर घैसास यांच्या पूर्वीपासून पाठीशी होतं, अगदी सुरुवातीपासून पाठीशी होतं आणि अजूनही पाठीशी आहे. जर त्यांनी त्या पेशंटला ऑपरेटच केलं नव्हतं, ट्रीटमेंट दिलीच नव्हती, तर त्यांच्यावरती जे कलम दाखल केलंय ते चुकीचं आहे असं म्हटलं जात आहे. या सगळ्यामध्ये कुठेतरी आता हे जे प्रकरण आहे ते आणखी जास्त वरच्या लेवलला गेलेलं पाहायला मिळतंय. सगळे अहवाल आलेले आहेत. त्याचबरोबर आणखी चौकशी सुद्धा सुरू आहे, तपास सुद्धा सुरू आहे. पीडित कुटुंबियांकडून सुद्धा मागणी केली जाते, ती घैसासांच्या अटकेची केली जाते. मात्र हा जो गुन्हा आहे तो जामीन पात्र गुन्हा असल्यामुळे डॉक्टर घैसास यांना जामीन सुद्धा इझिली मिळू शकतो या सगळ्याच प्रकरणामध्ये. त्यामुळे नेमकं काय घडणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पीडित कुटुंबियांकडून सुद्धा आता या सगळ्या प्रकरणावरती पोलिसात तक्रार सुद्धा दाखल झालेली आहे आणि आता या सगळ्यावरती घैसास नेमकं त्यांची बाजू काय मांडतात हे सगळंच पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.